कोल्हापुरात स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी रात्रभर आंदोलन करण्यात आलं। गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमधील क्रशर बंद करण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आपल्या जनावरांसह शेतकऱ्यांचं ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। ग्रामपंचायतच्या आवारातच शेतकऱ्यांनी जनावरे सुद्धा बांधलेत। क्रशरमुळे शेतकऱ्यांचं पीक आणि आरोग्य धोक्यात येत आहे। गाव सभेमध्ये ठरल्याप्रमाणे क्रशर बंदसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन करण्यात आलंय। निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सुद्धा यावेळी करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, खरं तर रात्रभर हे आंदोलन सुरू आहे। कोल्हापुरात स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। काय आंदोलनाची ताजी अपडेट? सध्या सुद्धा हे आंदोलन सुरू आहे का? कारण आपल्याला ही सगळी दृश्य पाहतोय ही कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या हलकर्णी इथल्या ग्रामपंचायती समोरची दृश्य आहेत। या ठिकाणी या गावातील शेतकरी जे आहेत ते आपल्या जनावरांसह आंदोलन करतायत। आंदोलन यासाठी करतायत की हलकर्णी भागामध्ये जे असणारे खडी क्रशर आहेत ते बंद करावेत आणि तीच मागणी घेऊन खरं तर हे सगळेजण आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या खडी क्रशरमुळे अनेक परिणाम जे आहेत ते आरोग्यावरती देखील होत असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे। तसंच शेतकऱ्यांची जमीन देखील त्या ठिकाणी नापीक होते की काय अशा पद्धतीचा प्रश्न देखील ते सगळे शेतकरी विचारताना पाहायला मिळत आहेत। हीच मागणी घेऊन हलकर्णी परिसरात असणारे सर्व क्रशर बंद व्हावेत यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या सभेमध्ये एक ठराव देखील झाला होता आणि त्या ठरावाप्रमाणे इथले सगळेच खडी क्रशर जे आहेत ते बंद करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन जे आहे ते शेतकरी करताना पाहायला मिळतात। ग्रामपंचायतीच्या दारातच आपली जनावरं घेऊन त्या ठिकाणी ते ठिय्या आंदोलन करतायत। रात्री उशिरापर्यंत जोपर्यंत खरं तर हा निर्णय होत नाही, खडी क्रशर बंद होत नाही, तोपर्यंत आपण या आंदोलनावरती ठामच राहणार आहोत असा इशारा या सगळ्यांनी दिला। त्यामुळे निश्चितच आहे पुढची अपडेट नेमकी यामध्ये काय येते, या सगळ्या आंदोलनानंतर ग्रामपंचायत काय नेमकं कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि यांचं आंदोलन जे आहे ते कशा पद्धतीने मागे घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। खरं नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।